रायबरेलीमधून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर राहुल गांधी आज रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सोनिया गांधींच्या रायबरेली या मतदारसंघामध्ये आता त्यांचे पुत्र राहुल गांधी लढणार आहेत। राहुल गांधी अमेठीऐवजी रायबरेलीमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे। तर अमेठीमधून KL शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राहुल गांधी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होती आणि त्याचबरोबर आता मात्र त्याच्यामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते आणि रायबरेली इथून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती, पण यामध्ये काही बदल झालेला आहे। रायबरेली जो मतदारसंघ आहे काँग्रेसचा बालेकिल्ला हा मानला जातो। या ठिकाणी मागच्या वेळेला सोनिया गांधी निवडून आलेल्या होत्या। त्याच मतदारसंघामध्ये आता राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर सोनिया गांधींच्या रायबरेली या मतदारसंघामध्ये राहुल गांधी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि राहुल गांधी अमेठीऐवजी रायबरेलीमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते। तर अमेठी हा ही काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र मागील 2 टर्म इथं भाजपचे खासदार राहिले। त्या ठिकाणी आता KL शर्मा यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे हे आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेले आहेत। अक्षय, काय सांगाल? राहुल गांधी हे अमेठीमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होती, पण ऐनवेळी त्यामध्ये बदल झाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? नक्कीच पर आपण जर बघितलं तर अमेठी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी लढण्याची जी चर्चा सुरू होती, मात्र आज या दोन्ही जागेचा तिढा सुटलेला आहे। काँग्रेसने या दोन्ही जागेवर आपले उमेदवार जाहीर केले आहे। तर अमेठीमधून प्रियंका गांधींऐवजी KL शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर रायबरेलीमधून राहुल गांधी लढणार आहे। आपण जर बघितलं तर या दोन्ही जागा काँग्रेसच्या पारंपरिक गड मानला जातो। प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना देखील उमेदवारी या ठिकाणी दिली जावी अशी देखील काँग्रेसची इच्छा होती आणि काही वेळापूर्वीच संपूर्ण काँग्रेसची जी कमिटी आहे यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या नावांची निश्चिती करण्यात आली। आपण जर बघितलं तर 20 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ आहे। सायंकाळी राहुल गांधींची या रायबरेलीमध्ये रोड शो देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे। राहुल गांधी जर बघितलं तर आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्र दौरा संपवून प्रियंका गांधी असेल, राहुल गांधी असेल, सोनिया गांधी असेल, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत हे आज यूपीमध्ये पोहोचतील। या ठिकाणी राहुल गांधी आपला अर्ज दाखल करतील आणि 20 तारखेला निवडणुका झाल्यानंतर 4 तारखेला जो निकाल येणार आहे त्या निकालामध्ये या जागेवर काँग्रेस नेमकं काँग्रेस खातं उघडतं का किंवा काय? काँग्रेस आपला गड, राहुल गांधी आपला हा जो गड आहे तो कायम राखण्यामध्ये यशस्वी होणार का ते बघावं लागेल। अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।